श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि शुभ सकाळ. तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर बघा, आंघोळ वगैरे आवरलेली आहे. तर आता मी ते देवाला धूप लावून घेत आहे. गॅसवरती पाणी देखील तापायला ठेवलेलं आहे आंघोळीसाठी. कारण आम्ही गॅसवर देखील पाणी तापवतो, चुलीवर देखील तापवतो. कधी जळण असेल तर चुलीवर, जळण नसेल तर गॅसवरती पाणी तापवलं जातं. तर इथे गॅसवरती मुलांना पाणी ठेवलेलं आहे. आता धूप लावून घेते. तर बघा, सकाळी उठल्या उठल्या 1 ते 2 ग्लास पाणी प्यावं असं म्हणतात. त्यामुळे मी इथं पाणी प्यायला लागले. तर 1 ग्लास मी पाणी पिऊन घेते. 2 ग्लास काय पित नाही, पण 1 ग्लास तर रोज पितेच. त्यानंतर बघा, मग बाकीच्या कामाला सुरुवात करते. तर बघा, इथं डब्यामध्ये रात्रीच्या 2 चपात्या शिल्लक राहिलेल्या आहेत. तर त्या शिळ्या चपातीची आणि ताज्या चपातीची देखील मी एक रेसिपी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. तर पहिला इथं चपातीसाठी मी कणिक मळून घेतली. तर आता बघा, तुम्हाला मी मुलांना आवडेल असा शिळ्या चपातीपासून आणि ताज्या चपातीपासून दोन्हीपासून मी एक नाश्ता तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर खूप छान लागतो, तुम्हालासुद्धा आवडेल आणि मुलांनासुद्धा आवडेल. तर बघा, गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे. त्याला लावून घेतलेलं आहे मी थोडंसं तेल. आता याच्यावरती मी टाकणार आहे आपली शिळी चपाती. तर शिळी चपाती बघा, मोडूनच ठेवलेली आहे. ताटातनं यांनी काढून ठेवलेली होती तशीच. तर बघा, हे 4 असे तुकडे आहेत, आपण मोडतो तशी. तर ते 4 तुकडे मी असे भाजून घेते. तर बघा, एक साईडला कुरकुरीत भाजल्यानंतर ते पलटून घ्यायचं आहे आणि पलटल्यानंतर लगेच त्याच्यावरती आपल्याला आपली घरची जी दुधावरची साय असते ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, इथं मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे. तर थोडासा कांदा टाकून घेणार आहे आणि थोडासा टोमॅटो देखील टाकून घेणार आहे. तर बघा, त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे थोडासा टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप देखील तुम्ही म्हणू शकता. तर केचप टाकल्यानंतर एक सिक्रेट पदार्थ टाकायचा आहे, तो आहे आपला फरसाण. तर जो आपण फरसाण विकत आणतो तो त्याच्यावरती टाकायचा आहे. तर खूप छान असा लागतो फरसाण टाकल्यानंतर. तर मी इथे 4 चपातीचे तुकडे ठेवले होते. तर 2 चपातीच्या तुकड्यावरतीच हे सगळं पदार्थ लावून घेतलेले आहे. आणि बघा, जे 2 चपातीचे तुकडे राहिले होते त्याला फक्त मी दुधाची साय लावून घेतलेली आहे. आता ते तुकडे बघा ह्याच्यावरती पलटणार आहे. त्याच्या आधी आणखी थोडीशी साय मी याच्यावरती टाकून घेणार आहे. त्यानंतर मी तुकडे त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला अगदी छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे. तर आता एक ताजी चपाती देखील मी इथे लाटून घेते. तर आता आपण जी चपाती करताना घडी टाकतो, तर ती घडी टाकायची काही गरज नाही. नुसतीच आपल्याला ती गोल चपाती लाटून घ्यायची आहे. तर बघा, तव्यातली आपली चपाती करकरीत भाजलेली आहे. तर ती मी ताटामध्ये काढून घेतली आणि ही जी चपाती लाटली होती ती तव्यावरती आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर बघा, एक साईडची चपाती भाजल्यानंतर मी पलटून घेतलेले आहे आणि भाजलेली जी साईड आहे त्या साईडला आपल्याला दुधाची साय आणि बाकीचे सगळे जे पदार्थ आपण त्या शिळ्या चपातीला लावून घेतले ते सेम सगळे लावून घ्यायचे आहेत. आणि बघा, चपातीच्या फक्त अर्ध्या बाजूवरतीच आपल्याला हे पदार्थ टाकायचे आहेत आणि जो अर्धा भाग आहे तो त्याच्यावरती आपल्याला असा पलटी मारायचा आहे. आणि ही सुद्धा चपाती दोन्ही साईडला अगदी करकरीत अशी भाजून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही चपाती मधून कट करून घ्यायची आहे. म्हणजे कसं मुलांना खाण्यासाठी देखील सोपं पडेल आणि डब्यातून सुद्धा हा पदार्थ तुम्ही देऊ शकता. तर मी बऱ्याच वेळा डब्यातून हा पदार्थ देते. कधी कधी मुलांना भाजी कुठली आवडत नसते, त्यावेळी मी अशा पद्धतीचे पदार्थ त्यांना बनवून देत असते. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा, अशा पद्धतीने शिळ्या चपातीमध्ये तुम्ही जर फरसाण टाकून जर चपाती बनवला तर तुम्ही कधीच चपाती शिळी टाकून देणार नाहीत. इतका छान असा हा पदार्थ लागतो. तर इकडे चपाती भाजूपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी चहा ठेवलेला आहे आणि आता चपाती भाजलेली आहे. तर मधून कट करून घेऊया. तर बघा, ही ताज्या चपातीचं जे बनवलेलं होतं ते मी मानसच्या डब्यामध्ये घातलेलं आहे, कारण तो शाळेला घेऊन जाणार आहे. तर इथं बघू शकता आमच्या मानसचं काय चाललंय. तर तो बाबांच्या डोकीला तेल लावून डोक्याची मालिश करून देत आहे. तर त्यांचं इथं दंगा मस्ती चालू आहे बघा. तर बघा, बाबांचा नंबर झाल्यानंतर तो माझ्या पण डोक्याला तेल लावतो म्हणाला, म्हणून मम्मी सुद्धा बसलेली आहेत मालिश करून घ्यायला माणूसकडून. चांगलं पण आणि वाईट पण पोरं बघत असते जे घरात करते ते, की नाही. तर मुलं बघा, आपल्या घरातच बघून संस्कार शिकत असतात. तर घरातली मोठी माणसं जे करतात ते त्यांना देखील करायची हौस असते. तर बघा, मुली लहान होत्या तेव्हा तर मी त्यांची 15 दिवसातून महिन्यातून कधी तशी डोक्याची मालिश करून द्यायची. पण आता जेव्हा मुली हॉस्टेलला गेलेत, त्या कधी तर हॉस्टेलमधून घरी येतात तेव्हा आमचे त्यांच्या डोकीचं मालिश करतात. ते बघून आज मानसला सुद्धा करावंसं वाटले, म्हणून तो मालिश करायला लागला. तरी तर आमचं दंगा मस्ती चालू आहे. तर आज
आज बघा संध्याकाळच्या जेवणामध्ये गोड शेवाळ्या, मसाले भात, डाळीची आमटी आणि कुरवड्या तळलेल्या आहेत. तर या तुम्ही सुद्धा जेवायला. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. थँक्यू. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.